नमस्कार मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी म्हणत होते किंवा शक्ती सोलार पंप कधी येणार, शक्ती सोलार पंपचा टोल फ्री नंबर आहे का? आम्ही भरपूर साऱ्या कंपन्या बघत आहेत, परंतु शक्ती सोलार पंप येत नाही आणि आता तर कोणतीही कंपनी दिसत नाही. तर माझा आता शक्ती सोलार कंपनीवर टोल फ्री नंबरवरून कस्टमर केअरशी बोलणं झालेलं आहे. तर ते काय म्हणाले काय नाही याविषयी पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला देखील समजेल की तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शक्ती सोलार पंप का आलेला नाही. त्यांचा टोल फ्री नंबर देखील तुम्हाला हवा असेल तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आणखीन जर काही अडचणी असेल कोणत्या पंपविषयी तर त्याविषयी आपण वारंवार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शक्ती सोलार कंपनीच्या टोल फ्री नंबरवरती फोन लावलेला होता, मी कस्टमर केअरला बोललो. ते काय म्हणाले काय नाही हे तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये कळेल. नेमकं तुमच्यासोबत देखील हे अडचण असेल तर त्या ठिकाणी सॉल्व्ह होण्याचा देखील मदत होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तर तुम्ही आता कॉल रेकॉर्डिंग ऐकू शकता. हिंदी में जानकारी के लिए 1 दबाएं, तो इंग्लिश प्लीज प्रेस। सेल्स की जानकारी के लिए 1 दबाएं, कंप्लेंट्स के लिए 2 दबाएं। All our executives are currently busy. Your call is important to us. नमस्कार, शक्ति सोलर पंप में आपका स्वागत है। बताइए क्या सहायता चाहेंगे शक्ति सोलर पंप से? सर मैं बीड़ से बात कर रहा हूँ। हाँ जी। हमारे यहाँ बहुत जो फार्मर होते हैं ना, उन्होंने फॉर्म भरे सोलर के, लेकिन वो वेंडर सिलेक्शन नहीं आ रहा और हमारी शक्ति कंपनी तो नहीं दिख रही उसमें। शक्ति कंपनी नहीं दिख रही है? हाँ, वो हमें बताना चाहूंगा सर कि आपको ना वेंडर सिलेक्शन नहीं दिख रहा है तो आप नजदीकी कृषि विभाग जाके डिटेल्स ले सकते हैं। हाँ जी, नजदीकी आप एडीसी ऑफिस चले जाइए, वहाँ पे संपर्क कीजिएगा, ठीक है? कृषि विभाग में देखना पड़ेगा क्या? हाँ जी सर, कृषि विभाग जाके आप संपर्क कीजिएगा हाँ। वेंडर सिलेक्शन के बारे में। ओके। हाँ नहीं, लेकिन हमारी वो कंपनी शक्ति कंपनी नहीं ना दिख रही उसमें। बिल्कुल सर, इसीलिए मैं बोल रहा हूँ कि आप कृषि विभाग जाइए और अधिक जानकारी प्राप्त कीजिए वहाँ से। हाँ, और टोल फ्री नंबर होता है क्या कृषि विभाग का कुछ? टोल फ्री नंबर तो यही वाला है सर। कृषि विभाग आपके नजदीकी कृषि विभाग होगा ना, आपके एरिया का हाँ, कृषि विभाग हाँ, होगा जी, वहाँ पे आप संपर्क कीजिएगा। ओके, ठीक आहे सर। ठीक आहे सर। तर मित्रांनो, आताच माझं कस्टमर केअरशी बोलणं झालं आणि ते म्हणाले की तुमचं जे काही कृषी विभाग आहे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुमचं कृषी विभाग आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेटा आणि तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता की बाकी वेंडर का आलेले नाहीत किंवा शक्ती सोलर पंप त्या ठिकाणी का आलेला नाही. आमच्या जो काही तालुका आहे, जो काही विभाग आहे त्या ठिकाणी कोटा कधी येईल किंवा कोटा किती शिल्लक आहे सगळी माहिती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकता. आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभाग असतो, त्या ठिकाणी तुम्ही जा आणि त्यांना एकदा बोला किंवा नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि कधी येणार आहे. तर आताच तुम्ही बघू शकता कस्टमर केअरशी देखील बोलणं झालेलं आहे. जर तुम्हाला कस्टमर केअरचा नंबर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या कंपनीचा कस्टमर केअरचा नंबर पाहिजे, तो आपण तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूयात. शक्ती सोलर विषयी देखील आपण पूर्णपणे एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, कसा फोन लावायचा, काय करायचं पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तुम्ही एकदा जाऊन तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल की नेमकं फोन कसा लावायचा कस्टमर केअरला आणि तुमचा प्रॉब्लेम जो काय आहे तो कसा सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला कळेल. जर दुसऱ्या वेंडरचे नंबर पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याविषयी देखील मी व्हिडिओ बनवून नंबर वगैरे देण्याचा प्रयत्न देखील करेल. आणखी या व्यतिरिक्त जर काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याविषयी व्हिडिओ बनवू आपण किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील उत्तर दिलं जाईल. चॅनलला सबस्क्राईब केलं तर करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.